Hello friends, my name is Professor Zadhav PL. Today we will dealing with the skirting and dado. So the skirting is the process of skirting done after completion of the flooring work. It is laid vertical along the bottom length of the wall surface. These are tiles provided at the junction of the wall and the floor on the top walls. It is the half or the full tiles as a finish to the wall. Mosaic tile, kadappa, granite, marble, etc. can be used in the construction of the skirting. It improves the internal appearance of the room. The minimum size of the skirting is 250 by 150 mm. So these are the tiles provided at the junction of the wall and the floor on the walls. It is the half or the full tile as a finish to the wall. Skirting is helpful at the time of the washing and the cleaning the floor and not allowing the water on the painted surface of wall, and it protects the paint of wall. Skirting is also provided in staircase of a public building with a full tile. Mosaic tile, kadappa, granite हे जी स्टोन आहेत त्याचं स्कर्टिंग म्हणून आपण यूज करतो. स्कर्टिंग यूज केल्यामुळं इंटरनल जो ॲपिरन्स आहे तो सुद्धा इम्प्रूव्ह होतो. तर स्कर्टिंग म्हणजे एक आपण वॉल आणि फ्लोअरच्या जंक्शनला जी एक साधारणतः 4 इंच हाईट असलेली एक टाईल्स त्या ठिकाणी प्लेस करतो, त्याला आपण स्कर्टिंग म्हणतो. बऱ्याचशा वेळेस काय होतं की फ्लोअरचं जे मेंटेनन्स करायचं असतं, म्हणजे फ्लोअर ज्यावेळेस आपल्याला वॉश करायचा असतो, तर ते वॉश करत असताना ते जे काही वॉटर आहे पाणी आहे ते त्या वॉल सरफेसला लागतं. तर ते लागल्यामुळे जो पेंटेड सरफेस असतो तो खराब होतो किंवा जे पेंटेड सरफेस डिटेरिएट होतो, तर ते टाळण्यासाठी आपण स्कर्टिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामुळे एक तर ॲपिरन्स पण थोडासा इम्प्रूव्ह होतो, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे एक प्रोटेक्शन पण होतं पेंटेड सरफेसचं. तर त्यासाठी आपण स्कर्टिंग आपण प्रोव्हाइड करत असतो. नेक्स्ट वन इज अ डॅडो. So these are the tiles fixed to the vertical wall between the window sill and the floor of a bathroom and the WC and kitchen. डॅडो म्हणजे बाथरूम आणि WCमध्ये, बाथरूम आणि WC टॉयलेटमध्ये विंडोची जी सिल लेवल राहते आणि फ्लोअर लेवल यांच्यामधला जो पोर्शन असतो, वॉलचा जो पोर्शन असतो, त्या ठिकाणी आपण टाईल्स बसवलेले असतात, तर त्यालाच आपण डॅडो म्हणतो. दीज आर द टाईल्स फिक्स टू द व्हर्टिकल वॉल इन बिटवीन द विंडो सिल अँड द फ्लोअर ऑफ द बाथरूम अँड WC अँड समटाइम्स इन द किचन. सो दॅट इज कॉल्ड एज अ डॅडो. Dado protects the painted of wall surface from sprinkling or the spraying water at the time of the bath and WC. ज्यावेळेस आपण बाथरूममध्ये आंघोळ करत असतो, आंघोळ करत असताना आंघोळीचं जे काही पाणी आहे ते पेंटेड सर्फेसवरती ते स्प्रिंकल होतं, उडतं. उडल्यामुळं ते पेंटेड सर्फेस खराब होऊ शकतो. ते टाळण्यासाठी आपण डॅडो प्रोव्हाइड करतो. जनरली विंडोची जी सिल लेवल असते आणि फ्लोअर लेवल यांच्यामधला जो पोर्शन असतो वॉलचा, त्या व्हर्टिकल वॉल पोर्शनला आपण ह्या व्हर्टिकल टाईल्स प्लेस करतो, तर त्यालाच डॅडो म्हणायचं. ओके. त्याच्यामुळे एक त्याचा जो सरफेस असतो वॉलचा, तो सुद्धा त्याची ॲपिरन्ससुद्धा त्याचा इम्प्रूव्ह होत असतो, ठीक आहे. किंवा बऱ्याचशा वेळेस आपण ज्या ठिकाणी मुंबईसारखा प्रदेश, ज्या ठिकाणी खूप जास्त ह्युमिड टेम्परेचर असतं, म्हणजे ह्युमिड वातावरण असतं, त्या ठिकाणी सुद्धा आपण म्हणजे मॉइश्चर जे असतं ते वॉलच्या सरफेसवरती ते आपल्याला पाहायला मिळतं. तर ते एफ्लोरेसेन्स इफेक्ट टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी डॅडो प्रोव्हाइड करत असतो, ठीक आहे. त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण डॅडो प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द सिलेक्शन ऑफ फ्लोरिंग. फ्लोरिंगचं मटेरियल सिलेक्ट करत असताना कोणकोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, तर ते फॅक्टर्स आपल्याला पाहायचे आहेत. तर फर्स्ट वन इज अ इनिशियल कॉस्ट, second one is appearance, third one is cleanliness, fourth one is durability, fifth one is damp resistance, fire resistance, sound insulation, thermal insulation, hardness and smoothness. Okay, the first point आपण पाहूया initial cost. The cost of material should be in a conformity with the type of building and it's likely to be used. Okay, जनरली आपल्याला लो कॉस्टमध्ये स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं असतं, त्यासाठी जे काही मटेरियल आपण यूज करणार याची जी कॉस्ट असणार आहे ती कमी असली पाहिजे, असंच मटेरियल आपण सिलेक्ट करतो. सेकंड आहे ॲपिअरन्स. ओके, इट कव्हरिंग द प्लीजिंग ॲपिअरन्स ऑफ द स्ट्रक्चर.
that is, it should produce a desired color effect and architectural beauty. So that's why we should select the material in a such way that it should have a good pleasing appearance. Next one is the cleanliness. The flooring should be capable of the being clean easily and it should be non-absorbent. Okay, मटेरियल सिलेक्ट करत असताना आपण क्लिनिनेसचा पण आपण पॉईंट आपल्या माइंडमध्ये ठेवला पाहिजे. नेक्स्ट वन इज अ ड्युरेबिलिटी. द मटेरियल शुड बी सिलेक्टेड should be durable. Okay, the flooring should have a sufficient resistance to bear temperature changes, disintegration with the time and the decay. कालांतराने काय होत असतं, फ्लोरिंग मटेरियल हे त्याची झीज होत असते, वेअर अँड टेअर होत असतं. मटेरियल आपण अशा पद्धतीने सिलेक्ट केलं पाहिजे जेणेकरून हे जे काही वेअर अँड टेअर होणार आहे किंवा टेम्परेचर चेंजेसमुळे डिसइंटिग्रेशन जे होणार असतं फ्लोरिंग मटेरियलचं ते कमीत कमी हवं अशा पद्धतीने आपण मटेरियल सिलेक्ट केलं पाहिजे. Next one is a damp resistance. The material should be damp resistance. The flooring should offer the sufficient resistance against the dampness so that the healthy environment is obtained in the building. Next one is a sound insulation. So it should be insulable to noise. It should have a thermal insulation. It should have fire resistance. So these are the features which generally have in a material to be used for the flooring. Next one is smoothness. It should be sufficiently hard. It should have a less maintenance. It should be smooth and having one surface. ओके, तर हे पॉईंट्स असले पाहिजे ज्यावेळेस आपण फ्लोरिंग वर्क करत असतो त्या फ्लोरिंगमध्ये हे पॉईंट्स असले पाहिजे तर आपण असं म्हणणार की ते फ्लोरिंग वर्क आयडियल फ्लोरिंग वर्क असेल. नेक्स्ट वन इज अ प्रोसिजर ऑर ऑफ अ लेइंग ऑफ अ फ्लोरिंग. सो फर्स्ट स्टेप इज अ ग्राउंड प्रिपरेशन. फर्स्ट ऑफ ऑल द फ्लोरिंग ग्राउंड लेवल with well watering, compact the ground soil properly with a hammer so as to obtain the hard surface. फ्लोरिंग बसवत असताना पहिल्यांदा आपण जो ग्राउंड आहे सरफेस तो आपण प्रिपेअर केला पाहिजे. लेवल सरफेस आपण प्रिपेअर केला पाहिजे. त्याला चांगल्या पद्धतीने वॉटरिंग आपण अप्लाय केलं पाहिजे. कॉम्पॅक्ट केलं पाहिजे. ग्रॅन्युलर सॉईल मटेरियल आपण हॅमरने कॉम्पॅक्ट केलं पाहिजे जेणेकरून हार्ड सरफेस आपल्याला मिळेल. त्या हार्ड सरफेसवरतीच आपण त्या टाईल्स बसू शकतो. फ्लोरिंग वर्क आपण करू शकतो. नेक्स्ट वन इज अ लेइंग अँड कन्स्ट्रक्शन. A thick layer of the broken stone is evenly spread and consolidated and prepare the subgrade called as a hard core. Pour cement, concrete is laid on a hard core or directly onto the ground surface. The second step is a laying and construction. पहिल्या स्टेपमध्ये आपण लेवल सरफेस करतो, वॉटरिंग अप्लाय करतो, कॉम्पॅक्शन करतो, हॅमरिंगने कॉम्पॅक्शन करतो, धुम्मस मशीन चालवून आपण ते त्याचं कॉम्पॅक्शन करतो. त्याच्यानंतर आपण ब्रोकन स्टोन्स जे असतात ज्याला आपण सोलिंग म्हणतो ते आपण सोलिंग करून घेतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पॉलिशिंग करतो. हार्ड बेअरिंग सरफेस ऑफ अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स कॅन बी प्रोड्यूस बाय ग्राइंडिंग अँड पॉलिशिंग द सरफेस बाय हँड अँड सरफेस ग्राइंडिंग मशीन. द ग्राइंडिंग रिमूव्ह द लूज मटेरियल अँड प्रोड्यूस अ स्मूथ फिनिश. त्याच्यानंतर काय करतो आपण फिनिशिंग करतो. आपण जे टाईल्स आपल्याला बसवायचे आहेत त्या टाईल्सची आपण फिनिशिंग करतो ग्राइंडिंग मशीन. आणि त्याच्यानंतर जी सोलिंग केलेली असते त्याच्यावरती आपण PCC करून त्याच्यावरती आपण त्या टाईल्स बसवतो आणि त्याच्यानंतर आपण त्याची क्युरिंग करत असतो. आफ्टर द फ्लोरिंग इज कम्प्लिटेड द होल सरफेस केप्ट वेट ॲटलिस्ट 10 days फॉर द स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर ॲट सुटेबल इंटरवल्स. द होल सरफेस इज कवर्ड बाय द वेट बॅग्स or 5 centimeter wet mud or sand, etc. So in this way we can be place the flooring material on the surface of the cement concrete. अशा पद्धतीने आपण स्कर्टिंग म्हणजे काय, डॅडो म्हणजे काय किंवा जी आयडियल रिक्वायरमेंट असतात फ्लोरिंग मटेरियलच्या त्या आपण पाहिल्या ह्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर फ्लोरिंगचं जे मटेरियल असतं ते कशा पद्धतीने त्याची ॲक्टिव्हिटी आपण करत असतो हे देखील आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. ज्यावेळेस आपण टाईल्स बसवायचे असतात आपल्याला फरच्या बसवायच्या असतात त्यासाठी सर्वात प्रथम आपण जो सरफेस असतो तो आपण चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करून घेतो. सरफेस चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करतो म्हणजे नेमकं काय करतो, तो जे काही प्लेन फिलिंग मटेरियल असतं ते आपण लेवल करून घेतो, त्याचं कॉम्पॅक्शन करतो. कॉम्पॅक्शन केल्यानंतर हार्ड सरफेस प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्याच्यावरती सोलिंग जे स्टोन पिचिंग करतो आपण, जे सोलिंग करतो आपण, रबल सोलिंग करतो. त्याच्यावरती आपण सॉफ्ट मुरूम टाकून कॉन्क्रिटिंग करतो आणि त्या कॉन्क्रिटिंगवरती आपण काय करतो, टाईल्स बसवत असतो. तर अशा पद्धतीने त्याची प्रोसिजर असते ओके. तर बाकीचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. थँक्यू.